नवीन वर्ष सुरू झालं की पहिला आणि सर्वात मोठा सण येतो तो म्हणजेच मकर संक्रांत। तर हा सण हळदी कुंकू तिळगुळ देऊन तसेच पतंग उडवून देखील साजरा केला जातो। त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पूजनालाही तितकेच महत्त्व आहे। तर या दिवसात शेतामध्ये जी पिकं निघतात तर ती सर्व या घटामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते। यालाच आपण सुगड पूजन म्हणतो। काही ठिकाणी याला सुगड, बोळकी किंवा खण सुद्धा म्हणतात। मग सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। देवघरातील देवांची पूजा झाल्यावरती आपण सुगड पूजा करायची आहे। आपल्या देवघरात जागा असेल तर आपण ही पूजा तिथेही मांडू शकतो, नसेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे एक पाट मांडायचा आहे, त्यावरती नवकोर वस्त्र टाकायचं आहे। तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पुढील पूजेला सुरुवात करायची आहे। आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात